आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी. नासिलिया भूमंडळ पुरे पंढरी मंडळ. असे सुदर्शनावरी म्हणूनी अविनाश पंढरी. नामा म्हणे बा श्रीहरी तेम्या देखिली पंढरी तेम्या देखिली पंढरी. नामदेव महाराजांनी आपलं जे उपास्य दैवत आहे आणि ते जे स्थळ आहे पंढरपूर त्याचं महात्म्य ज्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे त्याच्यातून ह्या सगळ्या संप्रदायाची जी एक मानसिकता आहे की हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आम्ही जो मार्ग अवलंबिला आहे आधी पंढरपूर रचलं मग वैकुंठ झालं असेल. गोदागंगा जेव्हा सुद्धा नव्हत्या तेव्हा ही चंद्रभागा होती. हे म्हणत असताना स्थानिक पातळीवरचं जे महात्म्य असतं त्या माणसाच्या पोटी एरवी जी हीन भावना तयार होती की आपण कुठल्या तरी क्षुद्र गावामध्ये आहोत, आपली देवता अतिशय साधी आहे, आपला उपासना मार्ग म्हणजे काहीच नाही, ह्या तुलनेमध्ये बाकीचं खूप काही चांगलं आहे. आणि हे करत असताना त्याच्या मनामध्ये न्यूनगंड तयार करण्याचं काम इतर सगळे पंथ आणि इतर मार्गदर्शन करणारे करतात. पण वारकरी संप्रदायाने असं नाही केलं. वारकरी संप्रदायाने उलट आपल्या साधेपणाचं, आपल्या उपास्य दैवतेचं, आपल्या त्या स्थान जी काही स्थान आहे पंढरपूर नगरीसारखं त्याचं जे महात्म्य वर्णन केलेलं आहे ते उलट्या पद्धतीनं, म्हणजे स्वतःकडे छोटेपणा घ्यायचा तर आचरणामध्ये ती गोष्ट वेगळी, पण आपली उपास्य देवता, त्या देवतेचे जागा, ते स्थळ महात्म्य जे सांगितलेलं आपल्याकडे स्थान महात्म्य, या सगळ्याच्या बाबतीमध्ये मात्र असा भाव नाहीये, न्यूनगंड कुठं बाळगलेलं नाही. उलट आपण वारकरी संप्रदाय आहोत, विठ्ठल आपले दैवत आहे, दर आषाढीला आपण पंढरपूरची वारी करतो आहोत, या चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो आहे, ही अविनाशी पंढरी आहे असं म्हणल्यामुळे त्या माणसाच्या मनामध्ये एरवी जी न्यूनगंडाची न्यूनत्वाची भावना असते ती जाते आणि तो समाधानाने त्याचं मन भरून निघतं. ही जी मानसिकता आहे तथाकथित आधुनिक मानसोपचार तज्ज्ञ ज्या पद्धतीनं न्यूनगंडातल्या लोकाला बाहेर काढण्याच्यासाठी काही उपाय सांगतात, नकळतपणे वारकरी संप्रदायाने फार मोठी गोष्ट त्या संक्रमणाच्या कालखंडामध्ये 500-700 वर्षाचा जो एक इतिहास आहे, जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमणं होत होती आणि मानसिक खच्चीकरण पण केलं जात होतं, त्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाचं मनोबल टिकून ठेवण्याचं काम नामदेवांसारख्या संतांनी केलं आणि ही फार महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. रे रे दा ना रे ता ना आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. जेव्हा नभते चराचर, जेव्हा नभते चराचर, तेव्हा होते पंढरपूर, तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. जेव्हा नव्हती गोदागंगा, जेव्हा नव्हती गोदागंगा, आ जेव्हा नव्हती गोदागंगा, जेव्हा नव्हती गोदागंगा, तेव्हा होती चंद्रभागा, तेव्हा होती चंद्र
धन्य पंढरी गोमटी, धन्य पंढरी गोमटी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. नासिलिया भूमंडळ, नासिलिया भूमंडळ, नासिलिया. आ आ आ नासिलिया भूमंडळ, नासिलिया भूमंडळ, उरे पंढरी मंडळ, उरे पंढरी मंडळ, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. असे सुदर्शनावरी, असे सुदर्शनावरी, असे सुदर्शनावरी, असे सुदर्शनावरी, म्हणून अविनाशी पंढरी, म्हणून अविनाशी पंढरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. नामा म्हणे बा श्री हरी, नामा म्हणे, नामा 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 म्हणे बा श्री हरी, नामा म्हणे. नामा म्हणे, नामा म्हणे बा श्री हरी, नामा म्हणे बा श्री हरी, ते म्या देखियली पंढरी, ते म्या देखियली पंढरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली पंढरी. मग वैकुंठ नगरी, मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी, आधी रचिली, आधी रचिली, आधी रचिली.